हॅलो, नमस्ते, अस्सलाम वालेकुम. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? एकदा कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही सांगतच नाही कमेंट करून की तुम्ही कसे आहात म्हणून. मी तर सांगतो, माझ्या तर व्हिडिओमधून तुम्हाला दिसत असतं. तर चला, आज आहे रमजान ईद. रमजान ईद निमित्त मी हा ब्लॉग बनवतोय. खूप दिवसांपासून असं वाटत होतं की माझ्याकडे पण एखादा कुर्ता किंवा पठाणी असावी. तर त्या निमित्ताने मी एक पठाणी शिवलेली आहे, ज्याचा कलर तुम्हाला ब्लॅक दिसतोय की काय काय माहीत, पण हा आपला बॉटल ग्रीन कलर आहे. आणि तुम्ही बघू शकता की मी अशा प्रकारे एकदम प्रॉपर पठाणी शिवलेली आहे. तर मी कसा वाटतोय, कसा दिसतोय, नक्की कमेंट करून सांगा. वगैरे तर सुरूच आहे, शिरखुर्मा वगैरे प्यायचं तर सुरूच आहे. तुम्ही तुमच्या मित्राकडे शिरखुर्मा प्यायला गेला होता का? आणि ज्यांच्या घरी शिरखुर्मा बनवलाय तर तुम्ही बनवला का, ते नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला पण जर शिरखुर्मा बनवायचा असेल आणि तुम्हाला रेसिपी माहीत नसेल तर तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटीमध्ये तुम्हाला शिरखुर्म्याची रेसिपीचा व्हिडिओ मिळून जाईल. तर ते बघा आणि तुम्ही पण शिरखुर्मा घरी बनवू शकता. चला, तुम्हाला तर हे दिसतंय, हे सगळा पसारा पडलेला आहे. तर आता याच्यासाठी काय आहे, आम्ही सकाळी लवकर उठलो, आंघोळ वगैरे केली, तयार झालो आणि आहे तसंच ठेवून आम्ही इथून निघून गेलो. तर आता सर्व तर थोडीशी साफसफाई वगैरे करायची आणि त्याच्यानंतर बाळाला घेऊन जायचं आहे दर्गेवर. अजून भरपूर अशा गोष्टी आहेत. मामाकडे जायचं आहे, मामाला सोबत घेऊन जायचं आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला भरपूर काय काय गोष्टी बघायला मिळणार आहेत. अरे हो, सणाला तुम्ही बघितलं का? थांबा, दाखवतो. सणा, तुमचा लुक दाखवा एकदा. चला, कसा लुक केलाय तुम्ही? जशी डिलिव्हरी झाली सणाचा लुकच बदललाय. हा, हो बदललाय माझा लुकच बदलला पूर्ण. हो, उलट चांगला झाला लुक. आधीचे आधीचे जर तुम्ही फोटो बघितले ना, डेंजर लुक होता. ज्यावेळेस त्यांची प्रेग्नेन्सी सुरू होती ना, त्यावेळेस त्यांना ना तयार व्हायला आवडतच नव्हतं. आहे तसं घालायचं चला, घालायचं चला. आता तरी जरा बरं आहे. हो 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 हो. तर चला, पुढे काय काय होतंय बघूया आपण. नमस्कार मैत्रिणींनो, या रेसिपीचे नाव आहे बेक दही, ज्याला तुम्ही तुमच्या डायटिंग रुटीन मध्येही ऍड करू शकतात. तर चला, याला बनवायचं कसं सांगते. तर यासाठी अर्धा किलो दही घ्यायचे व त्याला एक बाउल मध्ये काढून घ्यायचे. दही घट्ट असावा. या दहीमध्ये हे कंडेन्स मिल्क तुम्ही टाकायचं आहे आणि 100 ग्रॅम पर्यंत अमूल फ्रेश क्रीम टाकायची. त्यानंतर व्हॅनिला एसेन्स 1 टोपण टाकणे. त्यानंतर याला मिक्स करणे. हे काम सुरू आहे तोपर्यंत मी अगारो मार्वेल ओव्हन टोस्टर ग्रिलरला प्रीहीट होण्यासाठी 200 सेल्सिअसच्या टेम्परेचरवर लावत आहे व टाइम 10 मिनिटचा लावत आहे. दही घोटून तयार झाल्यानंतर यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकणे. त्याला तुपामध्ये भाजून त्याला चॉप केलेले आहे. आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे या बाउलला अल्युमिनियम पेपरने झाकून घेणे व ट्रे मध्ये पाणी टाकून या बाउलला यामध्ये ठेवणे. या रेसिपीला तर भरपूर नावे आहेत, पण मी याला बेक दही असे म्हणते. त्यानंतर या ट्रेला ओटीजी मध्ये हळूच ठेवणे. याला सेम टेम्परेचरवर आणि 20 मिनिटे टाइम फ्रेमवर सेट केले आहे. त्यानंतर टायमर ऑफ झाले व याला बाहेर काढणे. तुम्ही बघू शकता, हा पहिल्यापेक्षा थोडा जास्त घट्ट झाला आहे, म्हणजे एकदम जेल सारखा होईल. आता हा जेव्हा रूम टेम्परेचरला येईल त्याला अल्युमिनियमच्या पेपरने झाकून फ्रीजर मध्ये ठेवणे. त्यानंतर हे चांगले प्रकारे थंड झाल्यानंतर त्याला आपण खाऊ शकतो. तर तुम्हाला ओटीजी खरेदी करायचं मन असेल तर या ओटीजीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, तुम्ही तिथून त्याला खरेदी करू शकता. तर चला मित्रांनो, कशी दिसतोय आम्ही. मी आता ब्लॅक कुर्ता घातलेला आहे, सणाचा आहे तोच आहे. साईम पण रेडी झालेला आहे. साईम, बघू जरा. हा ही जी बॅग आहे, या बॅगेमध्ये बाळाचं सामान आहे. मामा पण रेडी झालेत. तर आपल्याला आता निघायचंय. बघूया आता पुढे काय काय होतंय. तर आम्ही पोचलेलो आहे. ही नाशिकची मोठी दर्गा आहे. आम्ही पोचलेलो आहे. तर आता निघूया. सणा आताच आहे, सणाला बाहेर काढतो. चलो. रस्ता भरपूर चुकलो आम्ही. बघूया आता.
चल शेरणी घेतली आता आम्ही. आता चाललोय मस्त पैकी. सणा आतमध्ये गेलेत, बघूया आता. तर चला, अशा प्रकारे आपलं देवदेव झालं, देवदर्शन झालं. तर आता आपण निघूया, आता जाऊया घरी. घरी जाऊन बघूया कशी काय हाला हवाय. बाळाला ऊन खूप लागत होतं, त्याच्यामुळे लगेच निघालो आपण. गई गेला घर गेला. तर चला बघूया. आम्हाला येताना खूप साधा सोपा रस्ता होता, इथून यायचं होतं आम्हाला. पण आम्हाला वाटलं आता खूप गर्दी असेल सिटीमध्ये, मग आम्ही फिरून आलो. आणि एवढे फिरलो की आम्ही ज्या रस्त्याने होतो तोच रस्ताच आमच्या लक्षातून निघून गेला की आम्ही नक्की जायचंय कोणत्या रस्त्याने. मग विचारत एक खूप लांबचा आम्हाला आहे ना हेलपाटा पडला. पण कसे ना कसे आम्ही दर्गेपर्यंत पोहोचलो. या दर्गेला नाशिक ए शहंशाह म्हणतात, म्हणजे नाशिकचे शहंशाह असं या दर्गेला म्हणतात. आणि ज्या शॉर्ट फॉर्ममध्ये बडी दर्गा किंवा मोठी दर्गा म्हणून ही दर्गा फेमस आहे. असं हे रस्ते बघा किती छोटे छोटे आहेत. तुम्हाला या रस्त्यांना बघून तुमच्या तिकडचे कोणते जर सिटी किंवा एखादी आळी म्हणतो आपण, त्या आळीचं वगैरे नाव आठवत असेल तर नक्की ते सुचवा कमेंटमध्ये. तर चला बघूया आता. तर मित्रांनो, आम्ही थांबलेलो आहे ऊसाचा रस पिण्यासाठी. मस्त ऊसाचा रस पिऊया. साईमला प्यायचं होतं. तुम्हाला प्यायचं आहे ना? प्यायचं आहे. मामांना पण प्यायचं आहे, मला पण प्यायचं आहे. आम्ही पिणार आता. बघूया, इथला रस खूप छान मिळतो. आम्ही प्रत्येक वेळी ज्यावेळेस इथून जातो तर आम्ही इथं थांबतो आणि रस पितो. मस्त लागतोय, एकदम सुपर, हाय क्वालिटी. याच्यानंतर आलेलो आहे आपण दोम शादुल बाबा यांच्या दर्ग्यावर, ज्यांना सणा खूप मानतात आणि त्यांच्यासोबत मी पण खूप मानतो. तर इथे देवाच्या दुसऱ्या देवस्थानी दर्शन आहे. ओ हो 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 हो, चला बाळाला घ्या बाहेर. चलो चला. तर मित्रांनो, शादुल बाबाचं दर्शन झालं. आता आपण जाणार आहे घरी. घरी जायला फक्त इथून 2 मिनिटं लागतात. घरी जाणार आहे. खूप झोप आली, मलाच नाही तर सगळ्यांना झोप आली आहे. त्याच्यामुळं मस्त झोपून घेणार आहे. बघूया आता अजून काय काय. ही शेरवानी मला कशी दिसते ते पण कमेंट करून नक्की सांगा. थोडासा वेगळा लुक तुम्हाला बघायला मिळतोय तर चांगलं आहे का, एकदा कमेंट करून सांगा. हा, बेटी मेरी शोनपली शोनपली आई. अल्लाह अल्लाह करती अल्लाहची शेडलती, अल्लाह अल्लाह करती अल्लाहची शेडलती. बेटी मेरी गुड बॉय गुड बॉय गुड बॉय गुड बॉय. ओ रानी ओ